हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं रताळ्याची खीर करणार आहोत। तर इथं मी स्वच्छ रताळी धुवून उकळून घेतलेली आहे। तर ह्यांची मी अगोदर सालं काढते आणि कापं करून घेते। आता मी इथं अगोदर सगळे जे मनुके आहे ते बारीक कापून घेते। बघू शकता मी आता मनुके एकदम बारीक करून घेतलेले आहेत। तर थोडे मनुके मी डेकोरेशनसाठी ठेवते आणि राहिलेले मी खीर टाकणार आहे। तर एवढे जे आहे हे खीर टाकणार आहे मी। तर आपण आता रताळी पण आपली कापून घेऊया। ही रताळी मी अशी सोलून घेतलेली आहे। तर मी यांना असे गोल गोल कापं करून टाकते। हे पाहिजे तर तुम्ही अशी पण कच्चे टाकू शकता, पण कसं आहे की जरासं शिजवल्या कारणानं ते पटकन खीरीत मेल्ट होऊन जातात। दूध आपण अगोदरच शिजवून घ्यायचं आहे एकदम चांगलं। तर आपल्या रताळी ही अशी कापून झालेली आहे। तर आपण आता तूप गरम करून घेतलं आहे। तर आपले जे मनुके आहे ते आपण अगोदर टाकायचे ह्याच्यात फ्राय व्हायला कट केलेले। नंतर टाकण्यापेक्षा अगोदरच त्यांना जरा आपण तुपात फुलवून घेऊया आणि त्याच तुपात आपण आपले रताळी हे करणार आहोत। थोडेसे जरा फुलले की आपण रताळी टाकायचे त्याच्यात। एकदम फास्ट रेसिपी आहे, जास्त आपला वेळ जात नाही ह्याच्यात। तर बघू शकता आपले मनुके सगळे फ्राय होतात तुपात। जर असे 1-2 मिनिटं परतले तर त्याच्यात आपण आपली रताळी टाकणार आहोत। तर फुललेले आहे आपली। ओके, तर आपण रताळी टाकूया त्याच्यात जे आपण चक्क्या केलेल्या आहेत। एकदम हेल्दी पण आहे ही, मुलांना जर कंटाळा येत असेल तर तुम्ही अशी त्यांना खीर ही करून देऊ शकता रताळ्याची। रताळी आपली तुपावर फुलली की मग आपण त्याच्यात दूध टाकणार आहोत शिजायला। तुपामध्ये फ्राय झालेली आहे। तर बघू शकता मी याच्यात दूध टाकलेलं आहे। तर आपण आता मिक्स करून घेऊया चांगलं रताळी त्याच्यात। दुधाला चांगली उकळी आली तर आपण त्याच्यात साखर टाकूया चवीपुरती। साखर पण जास्त नाही टाकायचं, कारण रताळ्याला स्वतःचंच गोड असतं, त्याच्यामुळं त्याच्यात साखर टाकायची जास्त गरज नाही आहे।